नमस्कार मंडळी, आंबा बाजारात दाखल झालेला आणि आपल्या ठाण्यात सुद्धा आलेला आहे. देवगडचा अस्सल हापूस आंबा तुम्हाला मिळणार आहे. देवरत्न मँगोज येते. तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत आंब्याची काय क्वालिटी आहे, यंदा आंब्याचे दर काय आहेत, काय सगळी माहिती आपण जाणून घेणार आहोत दादांकडून. तर बघूया व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. चला, तर ठाणा स्टेशन पासून तुम्हाला इथे चालतच यायचंय. नौपाडा रोड आहे, इथे समोर आहे सत्यम कलेक्शन आहे विष्णुनगर, आणि तिथे सत्यम कलेक्शनच्या विरुद्ध दिशेला आहे बघा हे मस्त असं आंब्यांचं मालवणचे आंबे, मस्त देवगडचा हापूस आंबा तुम्हाला मिळणार आहे. देवरत्न मँगोज म्हणून आहे, तिथे आज आपण भेट दिली आणि बघणार आहोत काय काय व्हेरायटी आहे आंब्यांमध्ये आणि यंदा आंब्याचे दर काय आहेत. चला या. तर आपल्या सोबत आहेत उत्तरा मोरे ताई. ताई नमस्कार. आणि यंदा आंब्याचे दर काय आहेत, आम्हाला व्हेरायटी दाखवा. यावर्षी आपल्याकडे देवगड हापूस, दरवर्षीप्रमाणे देवगड हापूस, रत्नागिरी हापूस, रत्नागिरी पायरी आणि देवगड पायरी अवेलेबल आहेत आपल्याकडे. आणि आता ह्या वर्षीपासून आपल्याकडे दर आहेत 800 पासून सुरुवात आहे. मग हा किती 800 रुपये डझन आहे मॅडम. 800 रुपये डझन येणार आहे. साधारण मग किती ग्रामचं असतं? 100 ते 125 ग्रामचं फळ. बरं, 125 ग्रामचं. आणि हे आता हा जो आंबा आहे तो किती दिवसात पिकणार आहे? हा आंबा आता काही 3 ते 2 दिवसांनी पिकणार आहे. हा काही 4 दिवसांनी पिकणार आहे. अच्छा, 3 ते 4 म्हणजे जसं लोकांची रिक्वायरमेंट तसे आहे. काही तयार आहे, काही कडक आहे. आणि आता उद्या अक्षय तृतीया आली, त्यानुसार काही तयार आपल्याकडे लगेचच मिळणार आहे. बरं, हे सगळं आपला हापूस हापूस देवगडचा हापूस कोकणातला ओरिजिनल हापूस. ताई आपण कुठून आहात? आता मी रत्नागिरीतून आहे. आणि दरवर्षी यांचं हे असतं, आपल्याला उपलब्ध करून देतात ठाणेकरांना, इतरांना. सर्व ठिकाणून लोक येत असतात, घेत असतात ना आपले, कारण उत्तम प्रतीचा अगदी त्यांच्या बागेतला आंबा तुमच्यापर्यंत पोहोचतो. तर अजून पुढचे पण बघूया आपण. हे पण सर्व हापूसची फक्त साईज वेगळी आहे, बाकी क्वालिटी वाईज सगळे सेम असतात. आहे देवगड मधला, त्याचं वजन 150 ग्रॅम आहे. आणि हा पूर्ण लाल कलरचा आंबा दिसतो. हा सकाळी जे दवबिंदू पडतं त्याचा हा लालसर रंग इथे. बरं. आणि हा आतून केशरी आणि बाटेपर्यंत आंबा गोड लागणार आपल्याला खायला. छोटी बाटी असते, छोटी बाट असते आणि याची साल पातळ असते. म्हणजे वैशिष्ट्य याचे वेगळं आणि चवीला अगदी गोड, एकदम भारी भन्नाट लागतो. रस केला तर साखर घालायची काही गरज नाहीये. हे फारच कच्चे दिसत आहेत. हा हे बघा कच्चे आणि हा लालसर केशरी रंग दिसतोय. आंब्याची ओळख, सुगंध काय सुटलाय. आतमध्ये आल्यानंतरच तो सुगंध अगदी आकर्षित करतो. तयार मध्ये मग ही कसं आहे डझन ताई? 1500 रुपये डझन आहे. हा 1500 रुपये. बरं, फळ फक्त ग्रॅम प्रमाणे त्यांचे वजनानुसार त्यांचा प्राइस ठरतं. बरं, तर डझनचे लावले. तुम्हाला जास्त क्वांटिटी हवे तरी सुद्धा आपण बघणार आहात, आतमध्ये जाणार. तर हा तर एकदम ऑरेंज वाटतो, लालसर अगदी. किती सुंदर बघा ना, त्याचा रंग किती सुंदर आलेला आहे. येलो आणि हे सगळं नॅचरल पद्धतीने आपण नैसर्गिकरित्या पिकवले जातात आडीमध्ये लावून, आडीमध्ये करून. काय आंब्याची मोठी साईज आहे. हा रत्नागिरी हापूस आहे आपल्याला. रत्नागिरी हापूस आहे. हा देवगड हापूस होता पहिला, तो देवगड हापूस आहे. हा रत्नागिरी हापूस. बरं, याच्यात काय फरक असतो ताई? रत्नागिरी हापूस मध्ये फक्त कसं असतो, याची साल थोडीशी जाड असते आणि बाट थोडी मोठी असते. बरं, म्हणजे रत्नागिरी हापूसची थोडीशी साल आणि ती पातळ असते देवगड हापूसची. हा, ह्याचा पण सुगंध छान आहे. आणि हे पण कसं डझन? कसं डझन सुरुवात आहे? हे सुरुवात आहे 800 रुपये डझन आहे. 800 रुपये पासून 1000 आहे, 1200. आणि आता आम्ही घरी नेले आणि तरी हे साधारण पिकल्यानंतर आपण किती दिवस नंतर खाऊ शकतो? आता असा तुम्ही जो हातात घेतला हा 2 दिवसात तुम्ही खाऊ शकतो. आणि स्टोर करू शकतो आपण आरामात. या आंब्याला अजून 8 दिवस काही होत नाहीये. किंवा आपण रस वगैरे करून पण ठेवतो, पल्प काढून पण ठेवू शकतो, साठवणी करू शकतो. आता आपण आतमध्ये पण जाऊया, आंब्याची राज बघूया. चला या. तर इथे काही कस्टमर आहेत, खरेदी करतायत. दादा नमस्कार. आपण कुठून आहात? मी ठाण्यामधलंच आहे. अच्छा, आणि आंबे घ्यायला आलात? हो. खास अक्षय तृतीयाची खरेदी झाली. नेहमी येता का पहिलंच वर्ष? 5 वर्ष झाले येतोय. हा, का बरं, तुम्हाला काय आवडतात इथले आंबे? नाही, आम्हाला म्हणजे कसं माहितीये, आमच्या मित्रांनी सांगितलं असं असं आहे, यांच्याकडे चांगला आंबा मिळतो देवगडचा, रत्नागिरीचा हापूस. तर तो मी त्याप्रमाणे यांच्याकडे आलो. पहिल्या वर्षी त्यांना सांगितलं
की बुवा असं मला या व्यक्तीने सांगितलं, अच्छा अच्छा. म्हणून मी तुमच्याकडे आलो. हा हा. तर तेव्हापासून मी इथेच येऊन आंबे घेतो. चव मी उत्तम वसंत लागली. विहारून येतो इकडे. अरे बापरे. साधारण दादा 5 वर्षांपासून इथे येत आहेत, कारण आंब्याचं अस्सल तुम्हाला म्हणजे जाणवलं की अस्सल काय असतं. इतर ठिकाणी आपण फसतो कधी कधी, तर हे प्रॉपर तुम्हाला देवगडचा हापूस आंबा एकदम मिळतो. देवगडचा हापूस आहे आणि आम्हाला आवडला इकडचा, त्यामुळे मी नेहमी आज पण आलो आणि प्रत्येक वर्षी मी इकडनंच घेईन. येतात. तर छान प्रतिसाद आहे. दादा धन्यवाद. तर ताई, मग आता हे सगळं आंब्याची विभागणी केली जाते का? आता आम्ही कसं करतो, ते तेवढे काही तयार आहेत आंबे. हा हा हा. आता अक्षय तृतीयानुसार आम्ही काढून ठेवले दाखवा आहेत. जरा हातात. हा पण तयार मध्ये आंबा तयार आहे हा. हा बरं, थोडासा तयार आहे. माल आम्हाला तो थोडासा अपडाऊन करावा लागतो. बरं, जे तयार आहे ते बाहेर बाहेर. काढून त्याला हवा देऊन आपण कारण नैसर्गिकरित्या पिकवतो, यामुळे हे बेसिक कारण आहे. बरं, त्यामुळे ते जसे आहे तसं त्याला हवा लागून. बघा कशा पद्धतीने ठेवलेला आहे. हा आंबा आहे. हा तुम्ही जरी घरी नेलात किंवा अशा पद्धतीने थोडस आम्ही गवत देतो, अशा पद्धतीने तुम्ही एकावर एक करून जरी ठेवला तरी हा आंबा 2-3 दिवसात हाताच्या उष्णतेनुसार हा व्यवस्थित पिकतो. आम्ही या पद्धतीने नैसर्गिकरित्या पिकवले बरं, जातो. बघा अशा पद्धतीने ही अडी लावली म्हणतात हो, ना अडी एका साईडला. मग अशा पद्धतीने तो ठेवायचा आहे. जरी तुम्ही जास्त क्वांटिटी मधून घेतला विकत, तो कशा पद्धतीने ठेवायचा, आणि तुम्हाला इथे गवत सुद्धा उपलब्ध करून दिलं जाणार आहे आणि पॅकिंग करून पण मिळणार ना. ऑनलाईन हवं असेल, ऑनलाईन हवं असेल तर तुम्हाला प्रॉपर अगदी कोणी काही लाकडी मागतं पेटी, कोणी आपण बॉक्स मध्ये आपले तसं हवं तसं मिळणार. बरं, तर छान आहे. मग हे कसे डझन तरी आहेत आपल्याकडे? हे ताई आपल्याकडे आता हे 1000 वाले डझन. 1000 वाले. 1000 आहे. बरं, हे काही मोठी साईज आहे. मग हा रत्नागिरी का देवगड आहे? हा सध्या ताई देवगड आहे. हा हा. आंब्याची ओळख म्हणजे करता पण आली पाहिजे. मार्केटमध्ये देवगड आणि हापूस म्हणून पण विकतात, पण लोक फसतात. आतून कापल्यानंतर तो काळा आणि आंबट निघतो. हे ओरिजिनल मी सुद्धा दरवर्षी यांच्याच कडून खरेदी करत असते. मस्त निघतात. अगदी शेवटपर्यंत ठेवलेला तो पिवळसर जरी झाला तरी तो उत्तम लागतो, पातळ सालीचा. ताई, हे कच्चे आहेत का? हो, हे काही आपल्या अच्छा, क्रेट मध्ये आहे. हा काल परवा आलेला माल. अच्छा, मग आपल्या कोकणातून आलेला हा आंबा, रत्नागिरी हापूस. हा रत्नागिरी हापूस आहे. बघा, हे सर्व आलेलं आहे आणि विभागणी करून ठेवलेलं जातं. कशा पद्धतीने रचलं गेलं आणि तुमच्यापर्यंत हे पॅकिंग करून येणार आहे. तर अशा पद्धतीने आहे. ते काय तर उत्तराताई, आपल्याकडे आगळ कसं आहे? आगळ ताई आपल्याकडे कोकणात रत्नागिरीतला हे अगम आहे आपल्याकडे 100 रुपये अर्धा लिटर. अर्धा लिटर. आणि सिरप हे कैरीचं पान आहे? हो, कैरी पण आहे आपल्याकडे. बरं, पापडांचे प्रकार दिसत आहेत. पेनचे आपले साण्यांचे अच्छा. अस्सल पापड मिळतील आपल्याला. अस्सल म्हणजे घरगुती पापड हवे तर ते आहेत. बरं, मिरगुंड आहेत, मिरगुंड बटाटा पण पापड आहे. बरं, कुरडई आहेत. म्हणजे सर्व आहे. कुरडय वगैरे तुम्हाला हवं तर ते आहेत. मिरगुंड प्रोडक्ट आहेत पेनचे. बरं. हे बटाटा साने. मिरगुंड मी हातात घेतलेला बटाटा मिरगुंड घेतलेले. काय किंमत आहे याची? साधारण 80 रुपयाचं. 80 रुपये. किती ग्रामचं हे असतं? 200 ग्रॅमचं असतं. बरं, आणि कलरफुल पण फेण्या दिसत आहेत. आपल्याकडे फेण्या आहेत. आपले कोकणातले जे असतात फेण्या. हे बघा, खास अक्षय तृतीयेला तुम्ही घेऊ शकता. अच्छा, साण्यांच्या पेंटचे. बरं, मग आणि आपल्याकडे पोहे कसे गावचे? लाल पोहे आहेत आपल्याकडे काही. साण्यांचे लाल पोहे आहेत. हा. हे 80 रुपयाचे अर्धा किलो. 80 रुपये अर्धा किलो. बरं, वाळलेली मिरची आणि आंबा रस सांगा आम्हाला. हा आंबा आपल्याकडे मँगो पल्प बनवला जातो. हा हा. काय सांगू, काही फॉरेन मध्ये जे लोक वगैरे असतात त्यांना आंबरस अवेलेबल होत नाही किंवा आंबे अवेलेबल होत नाही, तर या आपण प्रोडक्टने आपण त्यांचे इच्छा पूर्ण करू शकतो. तर ही का कितीची बॉटल आहे ना? ही साधारण ताई आपल्याकडे ही अर्धा किलो आहे. ही आपल्याकडे 250 रुपये अवेलेबल. बरं, हा किती दिवस राहू शकतो? हा तुम्ही असा वर्षभर पॅक बंद ठेवू शकता. 2 वर्ष. बरं. ओपन केल्यानंतर तुम्हाला फ्रीज मध्ये यूज करू शकतो वर्षभर. बरं, तर वाल पण दिसतात. कडवे वाल आहेत आणि कुळीत पीठ आहे. वड्यांचं पीठ आहे. वड्यांचं कसं पीठ आहे हे? वड्यांचं पीठ हे काही आपल्याकडे आहे अर्धा किलोचं, साधारण 85 रुपये. 85 रुपयाचं. तर सर्व काही म्हणजे तुम्हाला हे कोकणी अगदी हे हवं असतील पदार्थ तर ते सुद्धा दादांनी उपलब्ध केले. दरवर्षीप्रमाणे असतं. आणि आंब्याचे प्रकार बघितले, साईज प्रमाणे तुम्हाला आंब्याचे दर कळणार आहेत. हे कसे दादा ताई? हे साधारण आपल्याकडे हे 250 ते 300 ग्रामचं फळ आहे. हे 1800 रुपये डझन आपल्याकडे अवेलेबल. 1800 रुपये डझन. 241 ग्रामचं हे फळ आहे. बरं,
म्हणजे साधारण 250 ग्रॅम 250 ग्रॅम. पर्यंत. आणि हे कसं डझन येणार? हे आपल्याकडे आता 1800 रुपये डझन अवेलेबल आहे. बरं, 1800 रुपये डझनने हा रत्नागिरीचा हापूस आहे. मग यंदा दरवर्षीप्रमाणे यंदा जास्त भाव आहेत का कमी? या दरवर्षीप्रमाणे यंदाचे भाव जास्त आहेत, कारण पीक सध्या खूप कमी आहे कमी शेतात. आला हा, कारण मध्ये जो गारा पडला, पाऊस पडला, त्याच्यामुळे नाहीतर त्यामुळे थोडेसे भाव थोडेसे वाढले. यावर्षी छान आहे. हा कोणता आंबा ताई? हा तुम्हाला मी कट करून दिला स्लाइस मध्ये, हा देवगड देवगडचा. आणि हा 1 पीस मध्ये दिला हा रत्नागिरी. हा रत्नागिरीचा आहे. हा पण टेस्ट करून सांगते. देवगडचा हा पण छान आहे, मधासारखा अगदी. देवगडचा आता पर्याय ऑप्शनच नाही, तोंडात टाकला का पुन्हा पूर्ण तयार आहे. तयार आहे. थोडासा कडक मध्ये आहे. तर सर्व टाईपचे तुम्हाला इथे आंबे मिळणार आहे. तुम्हाला कच्चे हवे तर कच्चे सुद्धा आडीमध्ये ठेवू शकता, असे पण आहेत. सुंदर. इथे अजून पण दादा आले. दादा तुम्ही आंबे घ्यायला आला? 3रं वर्ष आहे माझं आणि आतापर्यंतचा अनुभव अजिबात वाईट नाही, म्हणूनच परत परत इकडे येतो. पुन्हा म्हणजे आंबा नाचका वगैरे? काही काही नाही. आणि माझ्या मुलाला मी बंगलोरला पाठवलाय. अरे वा, तिथपर्यंत गेलेला आंबा. इथे आला म्हणून पहिले उद्याच्या करता इथे घ्यायला आलो. बरं, अक्षय तृतीयासाठी म्हणून खरेदीला घ्यायला आलेले आहेत. मग दादा आवडतात तुम्हाला इथलं? Yes. आणि रिझनेबल आहेत? काही बघायला लागत नाही. बरं, धन्यवाद. आणि कुठे राहिला तुम्ही? आम्ही कोपटला. पोपटला राहिलाय. धन्यवाद. तर आंब्यांबद्दल छान माहिती मिळाली. रत्नागिरीचा आणि देवगडचा हापूस आंबा तुम्हाला मिळणार आहे. त्यातला फरक कळला, किमती कळल्या आहेत तुम्हाला. आणि ठाण्यामध्ये अगदी विष्णुनगरला आहे ना ताई? कॉर्पोरेट ऑफिससाठी बल्क मध्ये जर अवेलेबल जास्त डझन मध्ये हवे असतील, म्हणजे पूर्ण स्टाफ मध्ये जर मिळून घ्यायचं असतील, म्हणजे 500 500 म्हणा, 100 डझन म्हणा, 200 डझन असं पण अवेलेबल आपण करू शकतो. थोडस आम्हाला त्याची किंमत होईल ना कमी? हो, त्यामध्ये तुम्हाला थोडंसं म्हणजे रिझनेबल त्याच्यामध्ये मिळून जाईल. बरं, तर ते सुद्धा उपलब्ध होईल. ऑनलाईनची सुविधा सुद्धा आहे. स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे. ठाण्यामध्ये अगदी मोक्याच्या ठिकाणी सत्यम कलेक्शन म्हणजे विष्णुनगरला हे दरवर्षी इथे भरवलं जातं. देवरत्न मँगोज अस्सल आंबा तुम्हाला कोकणातला हवा तर नक्की भेट द्या. आजचा व्हिडिओ कसा वाटला जास्तीत जास्त शेअर केला. धन्यवाद ताई. आणि अशाच नवीन व्हिडिओ सोबत लवकरच भेटू. तोपर्यंत बाय बाय. काळजी.